श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचे उपाय जाणून घेणार आहोत। जे उपाय आपल्याला उद्या करायचे आहे, कारण उद्या आहे जया एकादशी। एकादशी म्हटलं तर भगवान विष्णूंना समर्पित ही तिथी आहे आणि भगवान विष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे। तसेच आपण स्वामी महाराजांसाठी देखील हळदीचे उपाय करत असतो। गुरुवार म्हटलं तर आपल्यासाठी विशेष दिवस असतो। गुरुवार हा भगवान विष्णूंना, स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना समर्पित आहे, कारण हे सगळे जण एकच आहे, फक्त रूप घेतलेली आहे, परंतु दैवत मात्र एकच आहे। तर गुरुवारी जसे आपण हळदीचे उपाय करत असतो, तसेच उपाय जर आपण एकादशीच्या दिवशी केले तर आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण बदल व्हायला मदत होत असते। आता हे बघा, आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणणं फक्त सेवेवर किंवा उपायांवर अवलंबून नसतं, हे नेहमी वारंवार बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असते। तेच पुन्हा एकदा सांगते, आपल्या आयुष्याशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला सेवा आणि उपाय करणं जितकं गरजेचं आहे, त्यापेक्षाही कदाचित जास्त प्रमाणात आपल्याला आपले प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यामुळे आपले प्रयत्न आणि आपले कर्म दोन गोष्टी चांगले ठेवायच्या आणि हे जे उपाय आहे किंवा ज्या सेवा आहे त्या करायच्या। नक्कीच आपल्याला नशिबाची साथ मिळते, दैवी शक्ती आपल्या सोबत नेहमी वास करते। तर चला जाणून घेऊया उद्याच्या दिवशी आपल्याला हळदीचे कुठले उपाय करायचे आहे ते। आता बघा, भगवान विष्णूंना हळद प्रिय आहे, त्यामुळे उद्या आपल्याला हळदीचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। तर सकाळी उठल्यानंतर आपण जे पहिलं काम करतो म्हणजे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। तुम्ही गंगाजल जर असेल तुमच्याकडे तर गंगाजल आणि हळद टाकायची आहे, कारण एकादशी म्हटलं तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नानाला जास्त महत्त्व असतं। पण आता प्रत्येक वेळेस आपण नदीवर जाऊ शकत नाही किंवा तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण घरातच अंघोळ करताना त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्यासोबतच थोडीशी हळद टाकायची। कारण आता हळद म्हटलं ना तर हळद ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते, म्हणजे असतेच, असं कुठलंही घर नाही जिथे हळद उपलब्ध नसते किंवा हळदच नाही असं होत नाही। आणि एक अजून हळदीच्या बाबतीत की आपल्या घरातील कधी हळद संपू देऊ नये, कारण असं वाटतं ना की आता हळद संपायला आली, त्याच्या अगोदरच आपल्याला घेऊन यायचे आहे, हे देखील लक्षात ठेवा। तर हळद आपल्या घरात असते, अंघोळीच्या पाण्यात आवर्जून हळद टाका। त्यानंतर बघा, गुरुवारी आपण हळदीचं लेपन करतो आपल्या उंबरठ्यावर, तसंच आपल्याला हळदीचं लेपन उद्या आवर्जून करायचं आहे। हळदीचं लेपन केल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर दरवाजावर देखील आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे आणि अशा प्रकारे हळदीचं स्वस्तिक जर आपण बनवलं तर नक्कीच विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तसंच स्वस्तिक आपल्याला तुळशीजवळ देखील काढायचं आहे। तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या ठिकाणी देखील हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे हळदीचं पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। हे बघा, थोडंसं गोमूत्र घ्या किंवा गंगाजल घ्या किंवा गुलाबजल असेल तर ते घ्या, साधं पाणी घेतलं तरीही चालेल, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते सगळं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। या व्यतिरिक्त हळदीचं लेपन करण्यापूर्वी आपल्या उंबरठ्यावर देखील आपल्याला शिंपडायचं आहे, अंगण असेल तर अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे। हा देखील एक प्रभावी असा उपाय आहे आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, आर्थिक समस्या, आर्थिक अडचणी सुटण्यासाठी एक छोटासा उपाय आहे, हवं तर करून बघा, तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही तसं सांगू शकतात, कारण करून बघितल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीची प्रचिती येऊ शकत नाही। म्हणून काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, असे फुटलेले तुटलेले तांदूळ घेऊ नका, अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळाला हळद लावायची आहे, म्हणजे पिवळ्या अक्षता करून घ्यायच्या। आणि ह्या अक्षता आपण जेव्हा विष्णूची पूजा करणार आहोत किंवा स्वामी महाराजांची पूजा करणार आहोत तेव्हा ते पूजेमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर तेच तांदूळ उचलून एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे किंवा आपल्या पाकिटात, पर्समध्ये जर ठेवता येत असेल तर त्या ठिकाणी ठेवायचं। आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। त्यानंतर बघा, खूप समस्या आहे जीवनामध्ये असं जर तुम्हाला वाटत असेल आणि मार्गच सापडत नसेल, अनेक प्रयत्न करून, आता हे बघा, मार्ग सापडण्यासाठी प्रयत्न सुरुवातीला करणं गरजेचं आहे, पण प्रयत्न करूनही जर मार्गच सापडत नसेल तर विष्णू भगवानांना हळदीचा हार अर्पण करायचा आहे। हळकुंड मिळताना त्या हळकुंडापासून हार बनवायचा आणि तो हार आपल्याला विष्णू भगवानांना अर्पण करायचा आहे। एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून करून बघा, खूप छान असे अनुभव येतील। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की आपल्याला कपाळी हळदीचा टिळा लावायचा आहे। आता गणेश चतुर्थीच्या दिवशी मी तुम्हाला हळदीचा एक उपाय सांगितला होता, तोच उपाय हा एकादशीच्या दिवशी देखील आपण करू शकतो। गणपती बाप्पाला, आता बघा, हा विष्णू भगवानांना जरी समर्पित असलं तरीही हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांसाठी करायचा। तो कसा, तर गणपती बाप्पांना हळदीचा टिळा लावायचा आणि त्याच बोटाने आपल्याला हळदीचा तोच टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे। खूप समस्या असतील तर एकादशीपासून किंवा गणेश चतुर्थीपासून ही कृती करायला सुरुवात करा आणि रोजच्या रोज करत जा, कारण रोज करायला तुम्हाला अजिबात अवघड नाही, तुम्हाला फार वेळ काढायची गरज नाही। जसं तुम्ही देवपूजा करतात, अष्टगंध लावतात, तसंच हे छोटंसं काम करायचं आहे।
त्यामुळे करून बघा, छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील। त्यानंतर बघा, एखादी व्यक्ती आहे तिला असं वाटतं की तुम्हाला की नजर लागल्यासारखं झालेलं आहे, दृष्ट लागते बघा। आता काहींचा या गोष्टींवर विश्वास असतो, काहींचा नसतो। ज्यांचा आहे त्यांनी आवर्जून करून बघा, ज्यांचा नसेल त्यांना आपण काहीही सांगू शकत नाही। तर असं वाटत असेल तर काय करायचं, अशा व्यक्तीच्या उशाशी म्हणजे ती झोपते ना तेव्हा तिच्याजवळ हळकुंड ठेवायचं, उशा डोक्याजवळ ठेवा किंवा तिच्याजवळ हळकुंड ठेवा। बघा तुम्हाला 1-1.5 महिन्यांमध्ये फरक जाणवेल। हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा। लहान बाळांच्या बाबतीत देखील आपण करू शकतो। या व्यतिरिक्त दृष्ट काढण्यासाठीचे विविध उपाय आहेत, जसं की मीठ मोहरी असते ते देखील तुम्ही करू शकतात। पण आपण हळदीचं महत्त्व जाणून घेत आहोत म्हणून हा हळदीचा उपाय सांगितला। त्यानंतर बघा, एकादशीच्या दिवशी हळदीचं दान करण्याला देखील महत्त्व आहे। हळदीचं दान तुम्ही आवर्जून करा। जी गरजू व्यक्ती आहे तिला थोडीशी हळद नेऊन द्या, असं प्रमाण नाही, ठराविक प्रमाण असं अजिबात नाही। तुम्हाला जे शक्य आहे तेवढी हळद तुम्ही दान करू शकता। त्यासोबत तुम्ही चण्याची डाळ जरी दान केली तरीही खूप छान असे लाभ तुम्हाला मिळतील। त्यानंतर विष्णू भगवानांना, लक्ष्मी मातेला आणि त्यासोबतच आपल्याला तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती तर असणारच, तर त्या मूर्तीला जरी असेल तर त्या मूर्तीला बघा अशा प्रकारे चिमूट हळद अर्पण करायची आहे। लक्ष्मी मातेला, विष्णू भगवानांना, स्वामी महाराजांना चिमूटभरच हळद अर्पण करायची आहे। आता एकादशीच्या दिवशी तुम्ही केलं तरीही चालेल, पण तिथून पुढे जर रोज जरी तुम्ही चिमूटभर हळद अर्पण केली ना तरीही आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या संपण्यासाठी मदत होत असते। त्यासोबतच एकादशीच्या दिवशी चिमूटभर हळद तुळशीला आवर्जून आपल्याला अर्पण करायची आहे। तुळशीला एकादशीच्या दिवशी जल अर्पण केलं जात नाही, पण आपण हळद नक्कीच अर्पण करू शकतो। थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ती हळद आपल्याला तुळशीजवळ अर्पण करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला सतत म्हणायचा आहे। या संबंधीचा व्हिडिओ आपण दुपारीच टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून एकदा बघा। त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे बघा, आपल्या ज्या मूर्ती आहे ना, तर स्वामी महाराजांची मूर्ती असेल, विष्णू भगवानांची असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, आपण त्यांना अंघोळ घालतो ना त्याच्या अगोदर बऱ्याचदा आपण उटणं देखील लावतो। तर एकादशीच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही हळदीचा वापर करून बघा। त्या मूर्ती आपण स्वच्छ करतो ना किंवा त्यांना अंघोळ घालतो अभिषेक करण्याच्या अगोदर ना, त्यांना हळद लावून बघा, तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट बघायला मिळेल। कारण हळद ही विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे। विष्णू भगवान, स्वामी महाराज, दत्त महाराजांना हळद ही अतिशय प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही आवर्जून कमीत कमी गुरुवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी हा छोटासा उपाय करून बघत जा। त्यानंतरचा एक छोटासा उपाय याच्यासाठी आहे, जर तुमच्या घरामध्ये सतत क्लेश होत असतील, बघा घरामध्ये सतत वादविवाद किंवा भांडणं होत असतील तर हा उपाय करायचा आहे। आता छोट्या छोट्या गोष्टींवरही जर वादविवाद होत असतील तर नक्कीच त्यासाठी पर्याय शोधणं गरजेचं आहे। किंवा इतर वेळेस तर म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी तर प्रत्येक घरामध्ये चालू असतात, पण अतिशय टोकाला जात असतील, पती पत्नीचे वादविवाद म्हणा किंवा इतर अन्य कुठलेही म्हणा, तर तुम्ही एक छोटंसं काम थोडे दिवस करून बघा। एकादशीच्या दिवशीपासून सुरुवात करा। छोटासा आपण तांब्या भरून ठेवतो ना, तेवढा देवघरामध्ये छोटा तांब्या भरून ठेवतो ना, तसंच तुम्ही ठेवला तरीही चालेल किंवा दुसरा एखादा ग्लास घ्या। त्या ग्लासमध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि तो ग्लास दिवसभर आपल्याला देवघरातच ठेवायचा आहे, दिवस रात्र। आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा करणार आहोत त्याच्या अगोदर तो ग्लास आपल्याला उचलून घ्यायचा आणि ते हळदीचं पाणी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। आता आपल्याला शिंपडायला अगदी थोडंसं पाणी लागतं, त्यामुळे तुम्ही तेवढ्या प्रमाणातलं जरी पाणी घेतलं तरीही चालणार आहे। अगदीच मोठा ग्लास भरून घ्या असं अजिबात नाही। तर बघा स्वामी भक्त हो, छोटे छोटे उपाय आहे, छोट्या छोट्या सेवा आहे। आता हे उपाय म्हटलं तर तुम्हाला फार वेळ काढण्याची गरज नाही, खूप खर्च करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला खास सुट्टी घेऊन हे करण्याची गरज नाही। जे तुम्ही दैनंदिन जीवन जगत आहात, जी काही पूजा अर्चा करत आहात त्यामध्ये फक्त या गोष्टींचा समावेश करायचा आहे। आता ह्या गोष्टी तर कोणालाच अवघड वाटणार नाही असं मला वाटतं। तरीही जर तुम्हाला यासंबंधी काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात। माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून एक सांगायचं असं की ज्यांना कोणाला उद्या एकादशीच्या दिवशी हे उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी आवर्जून पुढच्या एकादशीला करा किंवा मग दर गुरुवारी करत जा। नक्कीच तुम्हाला छान असे रिझल्ट बघायला मिळतील। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती या ठिकाणी थांबवत आहे। पुन्हा आपण नवीन व्हिडिओ सोबत भेटणारच आहोत। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।